मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत आलू टिक्की। तर साहित्य पाहून घेऊया। इथे मी 3 बटाटे घेतलेत उकडलेले, 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। इथे तीळ घेतलेत पांढरे, इथे चाट मसाला घेतला आहे, जिरा पावडर घेतले आहे, काळी मिरी पावडर घेतली आहे, मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, इथे पोहे घेतलेत, ते रवा घेतला आहे आणि बीटरूट घेतला आहे शिजवून। तर हे मी आता पोहे बारीक वाटून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही, मी इथे पोहे बारीक करून घेतलेत मिक्सरला, ह्याची पावडर करून घेतली आहे। तर आपण सुरू करू। आता इथं मी बटाटे घेतले, किसणी घेतली आहे, किसणी बारीक किसून घ्यायचे। बटाटा किसून झालेला आहे। मी ते बीटरूट घेतलेलं आहे शिजवलेलं, ते देखील किसून घेणार आहे। एकत्र करून घ्यायचं। तर याच्यात आपण मसाले घेतलेले, चाट मसाला घेतला आपण, काळी मिरी पावडर, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ, सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्स। ही खास लहान मुलांसाठी दाखवते, त्याच्यामुळे आपण याच्यात काही तिखट वगैरे काही घेतलेलं नाही आहे। पावडर घेतली, ती सुद्धा नसेल घालायची तुम्हाला तर नाही घातली तरी चालेल। याचे गोळे करून घेते। इथे मी गोळे तयार करून घेतलेले त्याचे। तर मी इथे आपण जे वाटलेले पोहे होते ते घेतले, त्याच्या साईडला मी रवा घेते आहे। त्याचे चपटे दाबून घ्यायचे। तोपर्यंत मी गॅस चालू करते आणि पॅन ठेवते त्याच्यावर। रव्यामध्ये लावून घ्यायचा रवा।
पहिले तांदूळ जे आपण पोह्यांची पिठी केली आहे ती लावून घ्यायची, नंतर रवा घ्यायचा लावून, थोडंसं दाब द्यायचा असं त्याला. जे आपण एवढं तेल घेतलंय थोडंसं, तेवढंच तेल पॅनमध्ये घालून घ्यायचं. झालेलं आहे. मी ते साईडला तीळ घेते. आपलं तेल तापलेलं आहे. पॅनला पलटून प्रत्येकाला लावून घ्यायचं. आपण पॅनमध्ये सोडून घेऊ. ते वरून सोडून घेते मी. त्याला आपण छान होऊन देऊ एक साईडनी आणि मग पलटी मारू. तर आपण एक पलटी मारून देऊ.
साईड पूर्ण व्यवस्थित होऊन देऊ आणि मग काढू. तर आपले कटलेट तयार झालेले आहेत, तर आपण काढून घेऊ ते. तर आपले कटलेट तयार आहे. मी गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. तर आपले कटलेट तयार झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही, पौष्टिक आहेत, मुलांसाठी तिखट नाही आहेत, छान आहेत. तर करून नक्की पहा. कसे वाटले, आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.